नमस्कार, मी हर्षदा कदम तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी मेजवानी या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत खाव्याचे गुलाबजामुन। खाव्याचे गुलाबजामुन बनवण्यासाठी इथे आपण 500 ग्रॅम खावा घेतलेला आहे। तो खावा एकदम अगदी रूम टेम्परेचरला असावा। नंतर तो खावा मस्त मिक्स करून घ्यायचा। मिक्स करून घेतलेल्या खाव्यामध्ये आपण इथे 100 ग्रॅम मैदा मिसळून घेतो। मैदा हा बाइंडिंग मटेरियल म्हणून काम करतो, जेणेकरून आपले गुलाबजाम मस्त बाइंड होतात, मस्त त्याचा गोळा तयार होतो। तर इथं आपल्याला 100 ग्रॅम असे मोजमाप आहे। जरी आपल्याला मोजमाप जरी माहीत असले तरी मैदा हा एकदम ॲड नाही करायचा, तो थोडा थोडा करून ॲड करून घ्यायचा खाव्यामध्ये, जेणेकरून कसं असतं की काही खावा पातळ असतो, काही खावा घट्ट असतो। त्यामुळे मैदा हा अगदी प्रमाण माहीत असलं तरीसुद्धा थोडा थोडा करून ॲड करून घ्यायचा आणि त्याचा मऊसूत असा गोळा बनवून घ्यायचा। उंडा मळून घेतल्यानंतर उंडा हा आपण तुपट होईपर्यंत मळून घ्यायचा। छान असं तेल सुटतं उंडाला। काही तेल लावून जरी मळालं तरी चालतं, पण ऑलरेडी ह्याला खूप तेल सुटतं, त्यामुळे आपण वरून तेल नाही लावलं तरी चालतं। नंतर आपण असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। बनवलेले गोळे आपण तेलामध्ये सोडायचे। सर्वप्रथम तेल तापलेलं आहे का ते चेक करून घ्यायचं। तेल तापल्यानंतर फ्लेम लो करून घ्यायची। मीडियम टू लो फ्लेमवरती आपण हे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। सुरुवातीला जेव्हा आपण तेलामध्ये गुलाबजामुन सोडतो तेव्हा लगेच फ्लिप न करता त्याच्यावरती थोडं तेल सोडून घ्यायचं आणि चेक करायचं की खाली गुलाबजामुन चिकटलेत का। तर पहिला जो घाणा असतो आपला, तर गुलाबजामुन खाली चिकटले जातात। तर न घाबरता ते हळूवार अलगद असे खालून चिकटलेले गुलाबजामुन काढून घ्यायचे आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत लो फ्लेमवरती तळून घ्यायचे। असेच आपण जे काही सर्व गुलाबजामुन बनवलेले आहेत ते हळूहळू गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत लो फ्लेमवरती तळून घ्यायचे। आणि तळलेले गुलाबजामुन आपण थोडं थंड झालं की गरम गरम पाकामध्ये सोडून देतो। तर इथं आपण पाक बनवण्यासाठी 500 ग्रॅम खाव्यासाठी आपण 500 ग्रॅम साखरेचा पाक बनवतो। 500 ग्रॅम साखर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण साखर बुडेपर्यंत पाणी ॲड करतो। पाणी ॲड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड ॲड करतो आणि लो फ्लेमवरती आपण साखरेचा पाक बनवण्यासाठी ठेवून देतो। आता साखरेचा पाक बनला आहे की नाही अधूनमधून तो हलवत राहायचा आणि बनला आहे की नाही त्याच्यासाठी आपल्याकडे 2 पद्धत आहेत, जे की एक तार असं थेंब पडले पाहिजेत। घट्ट थेंब पडला की आपला पाक बनलेला आहे असं आपण चेक करतो उलताण्याच्या मदतीने। तर दुसरी पद्धत म्हणजे काय, पाक जो बनलेला आहे तो आपण थोडासा बोटावरती घ्यायचा, चिमटीमध्ये त्याचा असा थेंब तयार होतो का ते चेक करून घ्यायचं, म्हणजे आपला गुलाबजामुनचा पाक तयार झालेला आहे। आपण त्याच्यामध्ये गुलाबजामुन ॲड करायचे आणि थोडंसं गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स ॲड करायचे। ते 30 ते 40 मिनिट मुरवायला ठेवायचे। आपले गुलाबजामुन रेडी आहेत।